शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब, ज्यांच्या हस्ते हा सन्मान सर्वांचा करण्यात आला, ते युवराज छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार ठुबे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष वीरबाजी पासलकरांचे वारस विकासजी पासलकर, विचारपीठावरील इतर सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती, जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास या विषयावर मी काही सूत्ररूपाने थोडक्यात मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. संभाजीराजांचं 350वं जयंती वर्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं 400वं जयंती वर्ष जगभरामध्ये साजरं होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही इतिहासाचं अवलोकन आणि पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाच्या माध्यमातून करत आहोत. संभाजीराजांच्या हत्येनंतर बुरहानपूरला औरंगजेबाची छावणी पडलेली होती. 3 लाख सैन्य त्या ठिकाणी होतं. महाराणी ताराराणीच्या हातात त्या काळात कारभाराची सूत्र होती. दरबारात खलबत सुरू झाली की आता कुठलं निर्णय घ्यायचा आणि कुठलं पाऊल उचलायचं. तेव्हा संताजी आणि धनाजी असं महाराणीला म्हणाले की तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, आम्ही जाऊन औरंगजेबाच्या छावणीत प्रवेश करतो आणि आमचा दरारा दाखवतो. तेव्हा महाराणी असं म्हणाल्या, अरे 3 आणि 3.5 लाख सैन्यामध्ये तुम्ही दोघे जाऊन काय करणार आहात? तर संताजी आणि धनाजी असं म्हणाले की राणीसाहेब, आम्ही तिथे काहीच करणार नाही, आम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन एवढंच सांगणार आहोत की आम्ही मराठी आहोत आणि जिवंत आहोत. पुढे संताजी आणि धनाजी त्या ठिकाणी गेले, त्यांनी कळस कापून आणले. तो इतिहास इथे मी सांगत नाही. औरंगजेब विंचवाला खूप घाबरायचा, तो कधीच जमिनीवर झोपत नव्हता, परंतु त्या दिवसापासून त्याने पलंगावर झोपणं सोडून टाकलेलं आहे. त्याला वाटायचं कधी मराठे येतील आणि माझा पलंग उचलून नेतील. जिथे मराठा आहे याचा अर्थ जोपर्यंत मराठा जिवंत आहे तोपर्यंत गुलामी या देशात प्रवेश करणार नाही, असं या शब्दाचं सूत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज हा या देशातल्या सिंधू संस्कृतीचा अत्यंत तेजस्वी असा वारसा आहे. क्रांतीचं उगमस्थान माणसाचा मेंदू असतो. ताकद ही माणसाच्या मनगटात नाही तर मस्तकात असते. मेंदू आणि मस्तक जर संपन्न नसतील तर आपला लढा निश्चितपणे आपण उभा करू शकणार नाही. म्हणून शिवकुळातल्या वर्तमान वारसदारांना छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा विचार जर घेऊन पुढे जायचं असेल तर हे संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं चरित्र नीटपणे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आजची बदललेली लढाई मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने नीटपणे समजावून घेतलेली आहे. त्या काळात जर एखादा किल्ला जिंकला तर शिवाजी महाराज त्याचा सोन्याचं कडं देऊन सन्मान करायचे. हा वारसा पुढे राजर्षी शाहू महाराजांनी चालवला. शाहू महाराजांनी कड्याचं आणि किल्ल्याचं रूपांतर बदलवून टाकलं. त्या काळामध्ये पांडुरंग चिमणाजी पाटील आणि विठ्ठलराव भास्करराव जाधव हे पुणे प्रांतात IASच्या परीक्षेत प्रथम आले होते. तेव्हा त्यांची हत्तीहून मिरवणूक शाहूजी महाराजांनी कोल्हापुरातून काढली होती. आणि आज वेगळ्या पद्धतीने त्याच कोल्हापूरच्या वारसांच्या छत्रपती युवराज संभाजीराजांच्या हस्ताने आज आपण UPSC MPSC आणि इतर काळात श्रम आणि महत्त्व वाढवणाऱ्या मावळ्यांचा आपण सन्मान करत आहोत. हा जर वारसा आपल्याला नीटपणे पुढे न्यायचा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला नीटपणे समजून घ्यावा लागेल. रवींद्रनाथ टागोर एकदा परदेशात गेले होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या भारताची ओळख काय, एका वाक्यात सांगा. तर टागोर असं म्हणाले, भारताची ओळखच सांगायची असेल तर बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायाचा पराक्रम ही माझ्या भारताची ओळख आहे. आणि हे जिथे जिथे शिवाजी आणि संभाजीराजांचं चरित्र जाईल, जीवन चरित्र जाईल, तिथे गुलामी राहणार नाही. आता अनेक जण असा प्रश्न निर्माण करतात की शिवाजीराजांचा आणि संभाजीराजांचा लढा कुणाच्या विरोधात होता. तर आम्ही हे अनेकदा सांगितलेलं आहे की जे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि स्त्रियाच्या स्वातंत्र्याला विरोध करणारे मानवद्रोही आहेत, अशा मानवद्रोह्यांची जनुक माणसाच्या जनुकातून संपवून टाकण्याचा लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता. मानवद्रोह्यांना नेस्तनाबूत करून मावळ्याचं स्वराज्य निर्माण करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी त्या काळात घेतलेली होती. म्हणून आज वर्तमान काळाचा अभ्यास आणि चिंतन करत असताना, आमची बदललेली विज्ञान तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी समजावून घेत असताना हा संभाजीराजांचा इतिहास आपल्याला नीटपणे समजून घ्यावा लागेल. माणसांना जर गुलाम ठेवायचं असेल तर त्यांचे प्रत्यक्ष खून करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या इतिहासाचा खून केला म्हणजे हे जिवंत जरी माणसं दिसत असतील तर मेलेल्या सांगड्याप्रमाणे वावरत असतात आणि हे गुलामीला अत्यंत लायक असतात, असं प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटलेलं आहे.
म्हणून या देशातल्या मावळ्या कष्टकरी कुणबी लोकांवर जर सत्ता गाजवायची असेल तर यांचा सर्वप्रथम इतिहास संपवला पाहिजे, इतिहासाचा खून केला पाहिजे. अशी या देशात ज्यांना सत्ता ठेवायची आहे, गुलामी ठेवायची आहे, अशा लोकांनी, वैदिक ब्राह्मणी धर्माच्या लोकांनी या देशामध्ये केलेला आहे. म्हणून संभाजीराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अत्यंत तेजस्वी असा इतिहास आहे, तो इतिहास अत्यंत विकृतपणे नष्ट करण्यात आलेला आहे. भारतामध्ये बहुजन समाजाच्या इतिहासाचं जर लिखाण करायचं असेल तर लिखित साधनं भ्रष्ट आणि कलंकित करण्यात आलेली आहेत. आम्हाला तर्क आणि या सगळ्या गोष्टीवर अध्ययन करून नीटपणे पुन्हा एकदा या इतिहासाची लेखणी आणि मांडणी करावी लागणार आहे. राजर्षी शाहू महाराज सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर या महान अभ्यास संशोधकाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्या 5000 प्रती इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्या काळातल्या जगातल्या सगळ्या ग्रंथालयामध्ये पाठवलेलं आहे. आणि जगामध्ये विषमतेच्या विरोधात जी आंदोलनं झाली त्या आंदोलनाचं प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आहे असं अनेकांनी सांगितलेलं आहे. उदाहरणच द्यायचं असेल तर क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो आहेत, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीला 19 फेब्रुवारी 2008 रोजी वयाच्या 81व्या वर्षी शिवाजी महाराजांना मुजरा करून सत्ता क्युबाची सोडलेली आहे. 1 कोटी फक्त क्युबाची लोकसंख्या आहे. अमेरिकेला क्युबाने पराभूत केलेला आहे. साऱ्या जगाला अमेरिका वाकवते, त्याला 1 कोटी माणसं घेऊन कॅस्ट्रोने वाकवलं. कॅस्ट्रोला जेव्हा विचारण्यात आलं की हे सामर्थ्य तुला कुठून मिळालं तर फिडेल कॅस्ट्रो असं म्हणाला, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलेलं आहे, त्यामुळे मी हे सर्व केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून जर 1 कोटी माणसं सोबत घेऊन अमेरिकेला जर क्युबा नमवत असेल तर शिव आणि संभाजीची जणूक वावरणारी आमच्या देशातली 100 कोटी माणसं हा विचार जर आपल्या मेंदूत घेतील तर जगावर कुणाचं साम्राज्य असेल याचा भावंडांनो विचार करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही आमची लढाई जर लढायची असेल तर ती ज्ञानातून आणि मस्तकाच्या माध्यमातून लढली पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. ज्ञानाचे आणि संस्कृतीचे निर्माते आम्ही आहोत. अक्षरांचा आणि जणुकाचा शोध आम्ही लावलेला आहे. एवढंच नाही तर शेतीचा सुद्धा शोध आम्ही लावलेला आहे. संभाजी महाराजांचं चरित्र विकृत केलं गेलं, शिवाजी राजांचं चरित्र विकृत केलं गेलं. साऱ्या जगाने नतमस्तक व्हावं असं औदार्य राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी ज्या जगाला दिलेला आहे, अशा जिजाऊ महासाहेबांना सुद्धा याच भारताच्या भूमीमध्ये कलंकित करण्यात आलेला आहे. एकीकडे आम्ही शिवाजी राजांचा उदो जगभर करत असताना या भारताच्या भूमीमध्ये मात्र एवढे वाद शिवचरित्रावर लावले गेलेले आहेत. आता एकच वाद शिल्लक आहे की शिवाजी भारतात जन्माला आले नाही. हा एक वाद संपला म्हणजे सगळे वाद संपून होतील अशी सध्या परिस्थिती आहे. म्हणून अत्यंत जागरूकपणे केवळ वारसा महापुरुषांचा सांगून चालणार नाही, तर या वर्तमान युगामध्ये आपल्या तरुण आणि तरुणींच्या मेंदूमध्ये हे शिवचरित्र आणि शंभूचरित्र नीटपणे आपण कसं घालणार आहोत यावर जगाचं परिवर्तन भावंडांना अवलंबून आहे. म्हणून संभाजीराजांचा दैदिप्यमान इतिहास जगाच्या समोर का आला नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. संभाजीराजे जर या देशातल्या लोकांना, कुणब्या मराठ्यांना, श्रमकरी लोकांना समजले असतील तर आजचे तरुण एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन उभं करू शकले असते. हे होऊ नये म्हणून ज्यांना या देशातली विकृत अशी धर्मव्यवस्था शाबूत ठेवायची आहे अशा लोकांनी जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचं चरित्र कलंकित केलेलं आहे. संत तुकाराम महाराज अहो ज्ञानाचा प्रत्यक्ष वारसा, ज्यांनी हे सांगितलेलं आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्मही झाला नव्हता आणि जेव्हा थेरी मांडली गेली नव्हती अणूच्या सिद्धांताच्या संदर्भातली, अणूचा शोधही जगाला लागलेला नव्हता, त्याच्या अगोदर 400 वर्ष तुकाराम महाराजांनी अणूची संकल्पना मांडलेली आहे. अणू रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा, अरे मीच मज व्यालो पोटा आपुलिया वालो. म्हणजे आता जनुकाचा शोध माणसाच्या लागत असताना 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतात मला कुठल्या देवाने जन्माला घातलेलं नाही, मी बापाच्या जनुकापासून जन्माला आलेलो आहे. किती विज्ञानवादी सिद्धांत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी मांडला होता याचा आपल्याला विचार करावा लागेल. संभाजी महाराजांच्या बद्दल, लढाईच्या बद्दल आपल्याला सांगण्याची आवश्यकता. मर्द मराठा शब्द अनेक जर वापरतात तो अत्यंत चुकीचा आहे, कारण मराठ्याला पर्यायी शब्द मर्द आहे. मर्द मराठा म्हणण्याची काही आवश्यकता नाही. संभाजी म्हणजे शौर्य आहे, शिवाजी म्हणजे शौर्य आहे. नाव घेतल्याबरोबर गुलामी डोक्यातून हद्दपार होऊन जावी असं या महामानवांचं जीवनचरित्र आपल्या मस्तकात का बिंबवत नाही हा खऱ्या अर्थाने आपण सवाल करत आहोत. म्हणून इतिहास लेखन विकृत पद्धतीने झालेला आहे. मगा विकासजी पासलकरांनी सांगितलं की या भूमीमध्ये मावळे लढले, रक्त सांडलं, परंतु काय इतिहास लिहिला गेला आणि कसल्या पद्धतीने विकृत पद्धतीने बिंबवला गेलेला आहे हे आज आपल्या जगाच्या समोर आहे.
म्हणून संभाजी महाराजांच्याच फक्त जीवनाच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा असेल तर हे शिवकुळ हे अत्यंत दैदिप्यमान सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे कुळ आहे. लढाया म्हणजे शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं चरित्र नव्हे, तर त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्यिक पार्श्वभूमीवर कुठला लढा दिला आणि ही व्यवस्था कशा पद्धतीने पूर्णपणे बदलवून टाकली, तो लढा समजून घेण्याची नितांत गरज आहे. काही लोक शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची प्रतिमा वापरून परप्रत्ययाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. भावांनो आणि बहिणींनो, शिवाजी महाराजांचं असं सांगणं होतं, अरे हा जगाचे संपूर्ण विश्वाचे मालक तुम्ही आहात, जिथे तुम्ही जाल तिथे आपलं जणूक आणि आपलं विचार आणि मेंदू घेऊन गेलं पाहिजे, अशी शिवाजी महाराजांची भूमिका होती. म्हणून भारतच नव्हे तर जे जे नवे जगातल्या ज्ञानाच्या क्षेत्राचे शोध लागत आहेत त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारची शिवाजी महाराजांची भूमिका होती. म्हणून संकुचित करण्याचा जर कोणी विकृतपणे प्रयत्न करत असेल तर आपण एक शिवकुळाचे वारसदार म्हणून अत्यंत सावधपणे या सगळ्या घटनांकडे पाहण्याची आवश्यकता आहे. 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज होऊन गेले, 350 वर्षापूर्वी संभाजी महाराज होऊन गेले. त्यांची साधना आणि कागदपत्र कुठे गेली? कुठे? आता तुम्ही पुरंदरला जाऊन पहा, इथे रायगडावर जाऊन पहा, 3656 कारकून दप्तरखाना लिहिण्याकरता शिवाजी महाराजांनी ठेवले होते. एवढ्या कारकुनांनी केलेलं लिखाण शिवाजी महाराजांचं कुठे गेलं याचा शोध आपण घेणार आहोत की नाही? हे कुणी नष्ट केलं? आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की औरंगजेब शत्रू आहे. ठीक आहे, औरंगजेब शत्रू असेल तर औरंगजेबाचे जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक दिवसात औरंगजेब काय काय केला त्याचे 28 खंड या भारतात उपलब्ध आहेत. म्हणजे शत्रूचा पूर्ण इतिहास दिवसाचा सेकंदाचा उपलब्ध आहे आणि मावळ्याने केलेल्या पराक्रमाचा इतिहास नष्ट झालेला आहे. हे नष्ट करणारे कोण आहोत याचा शोध आपण घेणार आहोत की नाही? म्हणून ही लढाई भावंडांना आपल्याला नीटपणे समजून घ्यावी लागेल. अस्मिताच जर निर्माण करायची असेल तर महामानवांच्या जीवनचरित्राशिवाय अस्मिता निर्माण होऊ शकत नाही. आणि नीटपणे संभाजीराजांचं आणि शिवाजी महाराजांचं चरित्र जर आपण आपल्या माणसांच्या मेंदूमध्ये नेऊ शकलो तर खरी क्रांती आपण करणार आहोत. संभाजीराजांच्या इतिहासाकडे जर आपल्याला दृष्टिक्षेप टाकायचा असेल तर आपल्या समोर संभाजी महाराजांची अत्यंत विकृत प्रतिमा इतिहासकारांनी रेखाटलेली आहे. अहो, इतिहासकारांचं जाऊ द्या, आज लोक आम्हाला प्रश्न विचारतात की आज कुठे संभाजी महाराजांची बदनामी होते आहे. 350 वर्षाची जयंती आम्ही आनंदाने मावळे साजरे करत आहोत. तुकाराम महाराजांची 400वी जयंती आम्ही आनंदाने साजरी करत आहोत. जे अत्यंत उच्च प्रकारची परीक्षा UPSC समजली जाते, त्या 18 मेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संभाजी हा व्याभिचारी होता अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण कुठे आहोत? जागे व्हा. तुकाराम महाराजांचा मुखवटा जाणीवपूर्वक चोरीला नेऊन दगडाने ठेचून इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देण्यात आलेला आहे. ही विकृती कोण करतं याचा तुम्ही विचार करा. अरे आपल्या महापुरुष, अरे शिवाजी म्हटल्याबरोबर आमच्या अंगावरचे मेंदू सुद्धा जवान होतात, ताजे होतात, माता नस्तमस्तक होतो. मग हे बदनामी करणारे कोण आहे त्याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही? हे या देशात का घडतंय भावंडांनो, गंभीरपणे आपण विचार करण्याची गरज आहे. इतिहास लेखनाच्या संदर्भात आमचा इतिहास आम्हाला शोधायचा असेल तर ज्या भारतातल्या लोकांनी राजवाडे, पुरंदरे, बेडेकर, सेजवलकर, दत्तोवामन पोद्दार, सेतुमाधवराव पगडी, गोविंदराव सरदेसाई या सगळ्या लोकांनी, टिळक, आगरकर, सावरकर, गोखले यांनी जो काही मराठा कुळांचा, शिवकुळांचा इतिहास लिहिलेला आहे, या सर्वांमध्ये अत्यंत विकृत भ्रष्ट पद्धतीने आणि घाणेरड्या पद्धतीने बदनामी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची करण्यात आलेली आहे. म्हणून आम्हाला आपल्या महापुरुषांचं चरित्र पुढे न्यायचं असेल तर वीर उत्तमराव मोहिते नावाच्या अभ्यासकाचं एक असं मत आणि निष्कर्ष आहे. ते असं म्हणतात की शुरांच्या चरित्राच्या इतिहासाचं लेखन हे नपुसकाच्या हातून हे जग बुडालं तरी होणं अशक्य आहे. म्हणून तुम्हाला शाहू महाराजांचे चरित्र लिहायचं असेल तर कृष्णराव केळुसकरच त्या ठिकाणी जन्माला यावा लागतो. एखादा जेदे जवळकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव अशीच माणसं खऱ्या अर्थाने शाहूराजांचं चरित्र लोकात सांगू शकतात. टिळक, गोखले आणि आगरकर, कुलकर्णी, देशपांडेचा तो धंदा नाही, हे सुद्धा मावळ्यांनी नीटपणे समजून घेतलं पाहिजे. म्हणून आम्हाला आमचा इतिहास केवळ घडवून चालणार नाही तर त्याचं लिखाण आणि लेखन सुद्धा आपल्याला करावं लागेल. आम्हाला इतिहास आज कुठल्या साधनातून उपलब्ध आहे तर 385 परदेशी पर्यटकांनी भारताला भेटी दिल्या आणि त्यांनी डायऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या डायऱ्यामध्ये अरे जो माणूस भारतात आला, फैयान असेल, युवान सॉंग असेल, अलीकडच्या काळापर्यंत फरीदा असेल, अनेक लोकांनी ज्या काही डायऱ्या लिहिलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या डायरीमध्ये भरभरून शिवकुळाचं गौरव आणि कौतुक करण्यात आलेलं आहे. इथल्या स्त्रियांचे सन्मान करण्यात आलेले आहे. अरे UPSCच्या परीक्षेत व्याभिचारी असं संभाजीराजांना म्हटलेलं आहे. आपल्या बाजूने इतिहास लिहिणाऱ्या करणाऱ्या लोकांचं सोडून द्या. औरंगजेबाचे 18 इतिहासकार होते. भीमसेन सक्सेना आणि ईश्वरदास नागर हे 2 सोडले, बाकीचे मुसलमान होते. या लोकांनी सुद्धा एकच सुद्धा अक्षर संभाजीबद्दल वाईट लिहिलेलं नाही की स्त्रियांच्या बद्दल यांची वाईट भूमिका होती असं. अहो
अहो त्यांनी शत्रूने लिहिलेलं तुम्ही साहित्य वाचा, त्यात सुद्धा संभाजी आणि शिवाजी राजांचा उपमर्द करण्यात आलेला नाही. उलट औरंगजेबाने आपल्या सैनिकाला अशी सूचना दिली होती की ढाल तलवार तुम्ही जरूर जवळ बाळगा, परंतु एक वेगळं शस्त्र औरंगजेबाने त्या सैनिकाला दिलेलं होतं, स्त्रीचं वस्त्र औरंगजेबाने त्या सैनिकाला दिलेलं होतं आणि हे सांगितलं होतं की संभाजी आणि शिवाजीच्या सैन्याबरोबर जर तुमचा संघर्ष उभा राहील, ही लढाई चालू असताना असा जर प्रसंग निर्माण झाला की आता मावळ्याच्या हाताने आपला शिरच्छेद होणार आहे, तर खुशाल स्त्रीचं वस्त्र अंगावर पांघरा, मावळ्याची तलवार वरच्यावर राहील, तुमच्यावर वार करणार नाही. म्हणजे शत्रूला सुद्धा स्त्रियाच्या, शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या सन्मानाबद्दल किती सार्थ अभिमान होता हे आपण जाणून घेतलं पाहिजे. अरे जगाच्या स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करणारा राजा, त्याच्या आईचीच आबरू या देशात घालवली गेली. आपण कुठे आहोत विचार करा. म्हणून क्रांती ही जर करायची असेल तर डोक्याची संख्या मोजून क्रांती होणार नाही. शाहू महाराज म्हणायचे, अरे मेंढरांची संख्या जास्त असते म्हणून मेंढरांचा मालक मेंढरू नसतो, मेंढपाळ त्याचा मालक असतो, शेवटी कसाई खाण्यात त्याची रवानगी होत असते. आपल्याला बदल आणि क्रांती करायची असेल तर शिवविचार आणि शंभूचा विचार आपल्या मेंदू आणि मस्तकात धारण करणारी मनगट या देशात तयार करण्याचं काम आधुनिक काळामध्ये भावानं आपल्याला करावं लागेल. संभाजी महाराजाबद्दल लिहून ठेवलं की व्याभिचारी होते, स्त्रीलंपट होते, लढाई करत नव्हते, शत्रूला शरण गेले, शिवाजी राजांचं राज्य बुडवलं. हे जाणीवपूर्वक का लिहिलं गेलं याचा पहिल्यांदा अभ्यास करा. संभाजी राजांची का बदनामी केली त्याची काही कारण आहेत. कारण जे जे शेतकऱ्याची बाजू घेतात त्यांचे या देशामध्ये खून झालेले आहेत आणि त्यांचं चरित्र हनन झालेलं आहे. तुम्ही जर वृत्रासुर नावाच्या एका महान सिंधू राजाचं नाव ऐकलं असेल तर वृत्रासुराने सर्वप्रथम धरणं बांधली आणि शेतीला पाणी आपल्या भारतात 10,000 वर्षापूर्वी दिलेलं आहे. सिंधू राजा 100 याने धरणं बांधली आणि शेतीला पाणी दिलेलं आहे. तर इंद्राने त्यांचा खून केलेला आहे अशा ऋचा, वेद आणि इतर वाङ्मयात उपलब्ध आहेत. म्हणजे जो शेतकऱ्याची बाजू घेतो त्याचा खून केला पाहिजे अशी वैदिक विकृती या देशामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शेतकऱ्याचा राजा, बळीराजा शेतकऱ्याचा राजा, त्याचा खून झालेला आहे, शिवाजी राजांना संपवलेला आहे. आणि संभाजीच्या विरोधात या देशातले लेखक का गेले त्याचं पहिलं कारण हे आहे की राज्याभिषेक झाल्यानंतर पहिली मोहीम जेव्हा शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची काढली तर राज्यकारभाराची सूत्र संभाजी राजांकडे शिवाजी महाराजांनी दिली होती. तिकडे गेल्यानंतर मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडला. अनाजी दत्तो हा महसूल मंत्री त्या काळामध्ये होता. तेव्हा जबरी वसुली महसूल मंत्र्यांनी सुरू केली. तेव्हा संभाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं ऐकून घेतलं आणि 3 वर्षाचा शेतसारा माफ केला. आणि संभाजी महाराज असं म्हणाले की आत्ताच्या आत्ता असा आदेश काढा की शेतकऱ्यांचे सर्व कर्जरोखे माफ करा, बैल बारदाना त्यांना नवा द्या, बियाणं द्या. अरे हे उपकार करतायत आमच्या देशावर, ते यांच्याकडून सारा वसूल करू नका अशी भूमिका संभाजी महाराजांनी घेतलेली आहे. आपल्याला माहीत नसेल परंतु धरणं बांधून शेतीला कालव्या वाटे पाणी देण्याचा जगातला पहिला प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनी या भारताच्या भूमीत केलेला आहे. हा वारसा पुढे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरला चालवलेला आहे. राधानगरी धरण असेल, कोल्हापुरी बांधारा आपल्याला माहिती आहे. ज्याला सांस्कृतिक शिवकुळाची पार्श्वभूमी माहिती आहे त्यांनी नीटपणे ही सगळी कामं केलेली आहेत. हा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. शेतकऱ्याची बाजू घेतली, शेतसारा माफ केला. शिवाजी महाराज परत आले. सगळे लोक शिवाजी महाराजांकडे तक्रार करायला लागले की राजे अशा प्रकारे शेतकऱ्याचं कर्ज सारा माफ केला तर राज्य कसं चालणार. शिवाजी महाराजांना 1000 लोकांनी तक्रारी केल्या, मंत्र्यांनी तक्रारी केल्या. शिवाजी महाराज म्हणाले थांबा, मला एखाद्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊ द्या. एका शेतकऱ्याला शिवाजी महाराजांनी बोलावलं आणि विचारलं का रे बाबा संभाजीनं केलेलं ठीक आहे का. शेतकरी म्हणाला की महाराज अहो तुमच्यापेक्षा 10 पट गुणी आणि ज्ञान संपन्न हा युवराज आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. असं वाक्य शेतकऱ्याने उच्चारल्याबरोबर 1000 तक्रार करणारे वैदिक लोक एका बाजूला आणि एक शेतकरी एका बाजूला. महाराजांनी शेतकऱ्याची साक्ष ग्राह्य धरलेली आहे आणि संभाजी महाराजांची पाठ थोपडलेली आहे की खरा तू माझा युवराज शोधतोय. ही पहिली कृती, ही पहिली चूक वैदिकाच्या दृष्टीने संभाजी महाराजांनी केलेली आहे, म्हणून त्यांची बदनामी झालेली आहे. दुसरा गुन्हा संभाजी महाराजांनी काय केलेला आहे. आता शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये राजाला किती बायका असाव्यात असा कुठलाही कायदा आपल्या देशात नव्हता. जास्त बायका असतील, जनानखाना असेल तर राजा घाणेरडा आहे अशी त्या काळात बिलकुल समजूत नव्हती. छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा त्या काळामध्ये 8 लग्न केलेले होते, म्हणून त्यांचा कमीपणा मानण्याचं काही कारण नाही. ज्या काळामध्ये अनेक बायका करण्याची परवानगी होती त्या काळामध्ये तुम्ही छत्रपती संभाजी राजांकडे पहा. एकमेव राणी जिचं नाव आहे महाराणी येसूबाई, केवळ एका स्त्रीशी ज्याने विवाह केलेला आणि शेवटपर्यंत निष्ठेने निभावलेला आहे तो राजा किती निष्ठावान असेल याचा विचार करा. एवढंच नाही
तर वैदिक धर्मामध्ये स्त्रियांना साम्राज्य देऊ नका, राजाचा सत्यानाश होतो असं लिहिलेलं असताना छत्रपती संभाजी महाराजांनी, जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्या काळामध्ये आपल्या सुनेला म्हणजे महाराणी येसूबाईला स्वतंत्र राज्यकारभार रायगडचा दिलेला आहे, सखी राज्ञी जयती अशा प्रकारचा शिक्का दिलेला आहे. याचा तुम्ही विचार करा किती हा महान राजा असेल. म्हणजे स्त्रियाला प्रतिष्ठा दिली, हा दुसरा गुन्हा संभाजी महाराजांनी केलेला आहे. ज्या वेळेस जो आदेश शिवाजी महाराजांनी काढला होता, संभाजी महाराजांनी काढला होता शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा, शेतकऱ्याच्या बद्दलचा निर्णय घेण्याचा, त्यावर वाद झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बाजूने शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. त्यापुढे संभाजी महाराजांनी एक असा दंडक घातलेला आहे, एक नांगराचा शिक्का तयार केला आणि जे राजाच्या राजवाड्यातून आदेश बाहेर पडतील त्या आदेशावर तर इतर अनेक शिक्के असायचे, पण शेतकऱ्याच्या संदर्भात जर एखादा निर्णय असेल तर त्यावर नांगराचा शिक्का उमटवला जायचा आणि त्याबद्दल असे आदेश निघालेले होते. इतर कुठल्याही निर्णयाबद्दल फेरविचार केला जाईल, त्यावर चर्चा करता येईल, पण ज्या निर्णयावर नांगराचा शिक्का आहे, नो आर्ग्युमेंट. म्हणून आता परवापर्यंत ज्या पाटीलकीच्या सनदा ज्यांच्याकडे होता त्यांच्या घरातले शिक्के तपासून पहा, त्यांच्याकडे नांगराचे शिक्के होते. म्हणजे नांगराच्या शिक्क्याला चॅलेंज नाही. म्हणजे संभाजी महाराजांनी सर्वप्रथम काय केलं असेल, शेतकऱ्याची बाजू घेतली, स्त्रीला सन्मान दिला. आणि तिसरं काम संभाजी महाराजांनी काय केलं असेल तर धर्मशास्त्राचं अध्ययन करून संस्कृत भाषेमध्ये बुधभूषण नावाचा महाग्रंथ लिहिला आहे. म्हणजे हे आपल्याला सांगितलं गेलेलं नाही. इतिहासकारांनी चर्चा कशावर केली, संभाजीला किती रखेल्या होत्या आणि किती जणांवर संभाजी महाराजांनी बलात्कार केला. संभाजी महाराज दारू कसे पित होते, कुठून मागवत होते, कुठल्या माडीवर जात होते, कुठल्या गडावून बायका उड्या मारत होत्या, यावर अख्खं आयुष्य त्या लोकांनी घालवलेलं. अरे ज्यांच्या डोक्यात विकृतीची घाण आहे ते दुसरं काय चिवडणार आहे, त्यांच्याकडून काय आपण सद्भावनेची अपेक्षा करणार आहोत. म्हणून आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहणं चालणार नाही. यावर चर्चा केली. आम्हाला चर्चा याच्यावर अभिप्रेत होती, अरे 32 वर्षाचं आयुष्य संभाजी महाराजांना लाभलं, केवळ 32 वर्ष. आणि हे 32 वर्षातला कालखंड तपासून पहा. 9व्या वर्षी संभाजी महाराज हे निर्धाराजा जयसिंगाकडे ओलीस राहिलेले आहे. 9 वर्षाच्या पोराचं काय वय असतं याचा विचार करा. शत्रूकडे स्वराज्याकरता पोरगा ओलीस राहणारा 9 वर्षाचा संभाजी. 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष रणामध्ये भाग घेतलेला आहे. 20,000 सैनिकाच्या तुकडीचं नेतृत्व संभाजी महाराजांनी केलेलं आहे. 18व्या वर्षी युवराज झाले आणि 24व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्वाण झालेलं आहे. आणि त्यानंतरची 9 वर्ष एक सेकंदाची सुद्धा उसंत संभाजी महाराजांना श्वास घ्यायला सुद्धा मिळाली नाही. त्या विचार करायचा तर प्रसंग सोडून द्या. कारण 9 वर्ष डच, मोगल, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि फ्रेंच हे 5 शत्रू संभाजी महाराजांवर तुटून पडलेले होते. 2354 सीमांवर स्वराज्याच्या विरोधात लढाई चालू होती. त्याच्याशी सामना करणारा राजा व्याविचार करायला त्याला वेळ मिळाला असेल का, विचार करा. अरे 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा सगळा संघर्ष सांभाळून सुद्धा बुधभूषण हा महाग्रंथ लिहिला. नक्षिक, नायिका भेद आणि 7 शतक हे 3 ब्रज आणि हिंदी भाषेत ते ग्रंथ लिहिले. काशी नागरी प्रचारणी सभा वाराणसी या ठिकाणी ते ग्रंथ आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्यातले अनेक पानं गायब झालेली आहेत. त्या काळामध्ये संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज किती विद्वान होते यावर लिखाण करणारे 263 ग्रंथ उपलब्ध आहेत. ते असं म्हणतात की आमची अवकाश काय संभाजी राजांच्या पुढे, आम्ही हे लिखाण केलेलं आहे, त्यांच्या पायांना मुजरा करून आम्ही लिखाण केलेलं आहे, असे ग्रंथ उपलब्ध आहेत. परंतु दुर्दैवाने शिवाजी महाराज, शहाजी महाराज यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. राज्य म्हणजे केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हे तर महाराज शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेब महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं राज्य त्यांनी निर्माण केलं. कर्नाटकामध्ये बेंगलोरला संभाजी महाराज म्हणजे शिवाजीराजांचे मोठे बंधू त्यांच्या नावाने बेंगलोरला राजधानी स्थापन केलेली आहे. आणि सावत्र बंधू व्यंकोजीराजे तंजावरला त्यांच्याकरता स्वतंत्र राज्य शहाजी महाराजांनी निर्माण केलेलं आहे. आणि लवकरात लवकर संपूर्ण भारत काबीज करून जगावर साम्राज्य मावळ्यांचं कसं निर्माण करायचं हे सूत्र जिजाऊ आणि शहाजी महाराजांनी त्या काळामध्ये अवलंबिलेलं आहे. म्हणून विचार आपल्याला करावा लागेल की 32 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढ्या सगळ्या लढाया, एवढी सगळी आव्हानं सांभाळून ग्रंथाचं लिखाण करून हा राजा कशा स्वाभिमानाने जगला असेल, किती दैदिप्यमान असेल याचा विचार करा. एकूण आता आम्ही विचार जेव्हा करतो तेव्हा आपल्यासमोर कागद आहेत. म्हणजे जे आम्हाला सांगतात धर्मवीर संभाजीराजे होते, धर्माचे ठेकेदार आज धर्मवीर म्हणून त्यांचा गौरव करतात. 1928ला विदा सावरकर नावाच्या एका माणसाने हिंदुपद पातशाही नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं वाक्य वापरलेलं आहे की मदिरा आणि मदिराक्षी याच्या कैफात बुडालेला नादान आणि नालायक शिवाजीचा पुत्र अशी संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. असं सावरकर 1928ला लिहितो.
आता दुसरीकडे निकोलो मनुची नावाचा तत्कालीन एक ब्रिटिश तत्वज्ञ भारतात आला होता. शिवकालीन हा आहे. तो प्रत्यक्ष रणांगणावर उपस्थित होता. शिवाजी राजांना आणि संभाजी राजांना भेटलेला आहे. त्याची डायरी उपलब्ध आहे. तो असं लिहितो, अरे संभाजी म्हणजे काय, शिवाजीपेक्षा दसपट. रणात जर संभाजी असेल तर 10,000 माणसाचं बळ एका एका मावळ्याच्या मस्तकात येत होते. फोंड्याला लढाई चालू होती. फोंड्यातल्या पोर्तुगीजांकडे तोफा आणि बंदुका होत्या. मावळ्यांचे छाताड फुटून रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. त्यांच्या तलवारी आणि ढाली काम करेनात. पराभवाला सामोरं जायची वेळ आली. इतक्यामध्ये फक्त एकच आवाज आला की अरे संभाजी राजे आपल्या मदतीला आलेले आहेत. संभाजी आलेले आहेत असं म्हटल्याबरोबर मावळ्यांनी एकच जय जयकार संभाजी महाराजांचा केला. हातातल्या ढाली आणि तलवारी फेकून दिल्या. घोड्याची शेपटा आणि पावलं पकडली. घोडेच गरगरा फिरवून पोर्तुगीजावर फेकले. तोफा सहित पोर्तुगीज मारले गेले. म्हणजे शस्त्र काय असते याचा तुम्ही विचार करा. बाबूराव बागुल असं म्हणाले, अरे माझ्या हातात ती बंदूक तरी द्या, आणि बंदूक देत नसाल तर द्या ती तुक्याची विना. गावात जाईन म्हणतो, क्रांतीचे गीत गाईन म्हणतो. साम्राज्य बदलायचं असेल तर बंदुकीच्या गोळीतूनही बदलता येतं, आणि ते करायचं नसेल तर तुकारामाच्या शब्दात एवढी ताकद आहे. हे शब्द जर माणसाच्या मस्तकात गेले तर एक माणूस म्हणजे अनुभव होऊ शकतो. अशा प्रकारचा सिद्धांत भावानं आपल्याला समजून घ्यावा लागेल. निकोले मनुची असं लिहितो की चारित्र्य संपन्न, ज्ञानवान आणि सामर्थ्यशील राजा म्हणजे संभाजी आहे. अरे प्रत्यक्षदर्शी ख्रिश्चन ब्रिटिश मिशनरी त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं कौतुक करतो, आणि स्वतःला धर्माची औलाद आणि ठेकेदार म्हणवणारे मात्र संभाजी महाराजांवर एवढं घाणेरडं लिखाण करत असतील तर कुणापुढे आपण सलाम करावा याचा तुम्ही विचार करा. हे याचे सगळे गोष्टीचे या पुरावे आहेत. आम्हाला शत्रू औरंगजेब सांगितला, पण तुम्ही साधा सिद्धांत पहा की औरंगजेब एवढा शक्तिशाली होता, परंतु शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाचं संकट महाराष्ट्रावर आलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर औरंगजेबाचं संकट आलेलं आहे. त्याला संभाजी राजांनी सामना दिलेला आहे. एक अकबर नावाचा याचा औरंगजेबाचा पोरगा आहे. तो असा विचार करतो की बापाची सत्ता हकलली पाहिजे, माझ्या हातात साम्राज्य आलं पाहिजे. पण त्याला त्या काळात असं वाटत होतं की औरंगजेबाला पराभूत करणारा माणूस आता पृथ्वी तलावर दुसरा नाही. पण त्याच्या असं लक्षात आलं की औरंगजेबाची सत्ता नेस्तनाबूत करायची असेल तर एक माणूस या भारतात जिवंत आहे, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. बापाला लाथ मारून अकबर संभाजी राजांना मुजरा करायला लागलेला म्हणतो, राजे हे जे दिल्लीचं तख्त आहे तुमच्या सल्ल्याशिवाय आणि सहकार्याशिवाय मला मिळणार नाही. ही भूमिका आपण समजावून घ्या. अरे जे मंत्री शिवाजी राजांनी फेकलेल्या तुकड्यावर जगले होते, हे मंत्री शिवाजी महाराजांचा खून केल्यानंतर संभाजी महाराजांना मारायकरता टपलेले होते. 3दा विष घालण्याचा संभाजी महाराजांना प्रयत्न झाला. अरे जे शिवाजी महाराजांनी नेमलेले मंत्री संभाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात, त्या काळामध्ये शत्रूचा पोरगा अकबर पत्र घेऊन संभाजी राजाकडे येतो आणि म्हणतो की युवराज खबरदार, जागे राहा, तुम्हाला तुमच्या शत्रूकडून नाही तर मंत्र्याकडून धोका आहे. हा इतिहास आपल्याला कोण सांगावा आणि कसा सांगावा. म्हणजे एकीकडे कलंकित करणारे कोण आहेत व्यवस्था, आणि या व्यवस्थेला उज्ज्वल करून खऱ्या अर्थाने सामर्थ्य आणि सन्मान देणारे कोण आहेत भावांनो, याचा तुम्ही विचार करा. अत्यंत चारित्र्य संपन्न असलेला हा राजा, 32 वर्षाचा मी कालखंड आपल्याला थोडक्यात सांगितला. हेनरी ऑक्झिंडन राज्याभिषेकाला उपस्थित होता. तो असं म्हणतो, अरे काय दैदिप्यमान हा राजा आहे. त्या काळात आता जर भारतात कोणी भेटायला आला तर प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती भेटत असतात भारतीयांचे. त्या काळामध्ये राजाला कोणी भेटायला तर जनतेचा प्रतिनिधी राजा फक्त भेटलायचा. पण तेव्हा जे प्रतिनिधी बाहेर देशातून परदेशातून येत होते ते शिवाजी महाराजांना नजराणात येतच होते, पण संभाजी महाराजांना राजा म्हणून वेगळा सन्मान सगळ्यांनी त्या काळात दिलेला आहे. हेनरी ऑक्झिंडन असं म्हणतो, अरे काय तेजस्वी पोरगा आहे. मी जेव्हा संवाद केला तर माझ्याशी इंग्रजीमध्ये संभाषण करत होता. 350 वर्षापूर्वी हेनरी ऑक्झिंडन बरोबर इंग्रजी बोलणारा संभाजी राजा आम्हाला काय सांगितला गेला याचा तुम्ही विचार करा. संस्कृत शिकलं तर कानात शिसं होतं असं लिहिणाऱ्या धर्मग्रंथाला नाकारून संस्कृत भाषेचं अध्ययन करून एक स्वतःची राज्यघटना म्हणजे बुधभूषण लिहिणारा संभाजी महाराज किती ज्ञानी आणि तेजस्वी असेल याचा विचार करा. अरे त्या काळातल्या भारतातल्या वैदिक कर्मठ ब्राह्मणाने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. खरं म्हणजे हा शब्द मला आज वापरायचा नव्हता, पण नाईलाज आहे. आता विरोध केला तेव्हा आता तुम्ही साधा प्रश्न विचारून पहा. विरोध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काशीहून गागा भट्टाला राज्याभिषेकाला आणलं. लाच दिली 5 कोटी रुपये त्या काळामध्ये. राज्याभिषेक सुरू होता. राज्याभिषेक सुरू असताना जेव्हा गागा भट्ट मंत्र म्हणायला लागला तर संभाजी राजांनी गागा भट्टाला अडवलेला आहे की गागा भट्ट, अरे तुझे संस्कृतचे उच्चार चुकलेले आहेत.
तू जे श्लोक वापरतो आहेस हे शूद्रांचे श्लोक आहेत, हे कुठल्या धर्मग्रंथातून घेतले, हा धर्मग्रंथच या देशात उपलब्ध नाही असा प्रतिप्रश्न 18 वर्षाच्या संभाजीने गागा भट्टाला केलेला आहे. तर गागा भट्ट एकदम गरगरीत झाला. अरे म्हणलं हे क्षत्रियाचं पोरगण, याला कस का धर्म माहीत झाला. तर रात्रीच्या वेळी मध्यरात्री जाऊन नमस्कार संभाजी महाराजांना त्यांनी मुजरा केलेला आहे आणि म्हणतो की महाराज तुम्हाला हे ज्ञान कुठून प्राप्त झालं. संभाजी महाराज आणि त्याची जेव्हा चर्चा झाली तर तो तडक न भेटता दुसऱ्या दिवशी काशीला गेला. गेल्याबरोबर त्यांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर समयनयन नावाचा एक ग्रंथ गागा भट्टाने लिहिलेला आहे. तो ग्रंथ आज उपलब्ध आहे, नागरी प्रचारणी सभेत आहे, त्याच्या जरास आमच्याकडे आहेत. त्या समयनयन ग्रंथाचं लिखाण केल्यानंतर गागा भट्टाने असं लिहिलेलं आहे की आता जगामध्ये कोणी विद्वान असतील त्याचा मला काही ठाव ठिकाणा नाही, परंतु संस्कृत आणि धर्मशास्त्राचा एकमेव अभ्यासक सध्या जिवंत आहे, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. आणि म्हणून यापुढे जगात जर कुणाला लिखाण करायचं असेल तर संभाजी महाराजांचा आदर आणि आश्रय घेतल्याशिवाय यापुढे कुणालाही धर्मशास्त्र लिहिता येणार नाही. त्यांच्या चरणी मी मानाचा मुजरा करून हा ग्रंथ मी संभाजी राजांना अर्पण करतो अशी अर्पण पत्रिका गागा भट्टांनी लिहिलेली आहे. म्हणजे विचार करा की कशा पद्धतीचं ज्ञान त्या काळामध्ये संभाजी महाराजांना असेल. ही प्रतिष्ठा, हे ज्ञान, ही आत्मीयता, हे शौर्य ज्या संभाजी महाराजांकडे होतं त्यावर चिंतन आणि चर्चा करण्याच्या ऐवजी नको असलेल्या कपोल कल्पित व्याभिचाराशी संबंध नसलेल्या अनेक घाणेरड्या गोष्टीवर या देशातल्या इतिहासकारांनी लिखाण का केलेलं आहे याचा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. दुसरे फक्त 2 मुद्दे 5 मिनिटात सांगतो आणि थांबतो. महत्वाचा मुद्दा दुसरा हा एक आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक लागू झालं. घटनेनुसार राज्याचा कारभार सुरू झाला. मग 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाल्यानंतर शिवकुळाचा राज्यकारभार कसा चालला, कारण घटना पाहिजे होती ना, कारण त्यापूर्वी मनुस्मृती, मिताक्षर आणि शुक्रनीती यानुसार व्यवस्था चालायची. म्हणून जाणीवपूर्वक संभाजी महाराजांकडून दंडनीती हा ग्रंथ त्या काळामध्ये संभाजी महाराजांकडून शिवाजी महाराजांनी लिहून घेतला होता. 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाल्यानंतर हा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी नाकारलेला आहे. 24 सप्टेंबर 1674 ला दुसरा शाक्त राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करवून घेतलेला आहे, जो सिंधू मात्रसत्ताक संस्कृतीशी संबंधित आहे. आणि त्या दिवसापासून संभाजी महाराजांनी लिहिलेल्या दंडनीतीनुसार या देशाचा राज्यकारभार चाललेला आहे. 26 जानेवारी 1671 ला सर्वप्रथम राज्यपदाची सूत्र शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या हातात दिली. ही आठवण डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, RL चंदापुरी, खासदार विठ्ठलभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ आणि तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 4 माणसांना होती. म्हणून भारतीय प्रजासत्ताक निर्माण झाल्यानंतर भारतीय राज्यघटना त्यांनी 26 जानेवारी 1950 ला या राष्ट्राला अर्पण केलेली आहे. म्हणजे हे जे राज्य चालेल हे राज्य मनुस्मृती, मिताक्षरा, शुक्रनीतीनुसार चालणार नाही. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या दंडनीतीनुसार भारताचा राज्यकारभार चालेल, हे त्या पाठीमागचं धोरण होतं. म्हणून ही भूमिका या क्षेत्रात केलेलं त्यांचं काम आपल्याला समजून घ्यावं लागेल. फक्त शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. जो मुद्दा अत्यंत वादग्रस्त केले गेलेला आहे म्हणजे संभाजी महाराजांची हत्या. संभाजी महाराजांच्या हत्येच्या बद्दल आपल्या मनात अनेक अंधश्रद्धा आहेत. अनेकांनी आपल्याला असे सांगितलं की मुसलमानाने संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांच्यात औरंगजेबात आणि संभाजी डायलॉग झाला. म्हणजे गणोजी शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं असं लिहिलेलं आहे. आणि मग डायलॉग झाला तर औरंगजेब म्हणाला की अरे मी तुला जीवन सोडतो पण तू माझा मुसलमान धर्म स्वीकार. तर तेव्हा संभाजी महाराज म्हणाले तू तुझी पोरगी देणार असतील तर मी तुझा धर्म स्वीकारायला तयार आहे. म्हणजे शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितचे डायलॉग चालू आहेत की काय? प्रसंग कुठला तुम्ही बघा, तिथे हे वाक्य वापरले गेले असतील का? एका राजाने दुसऱ्या राजाचा कसा सन्मान केला असेल याचा तुम्ही विचार करा. अत्यंत सन्मानाने औरंगजेब आणि त्यांच्यामध्ये बातचीत झालेली आहे. शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना कुठल्याही त्यांच्या नातेवाईकाने शिर्क्याने वगैरे पकडून दिलेलं नाही. हे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत साफ, खोटं आणि घाणेरडं असं लिखाण आहे. कारण शिर्क्यांची बहीण येसुराणी अरे रायगडाची साम्राज्ञी होती. संभाजी राजांच्या निधनानंतर 27 वर्ष कारभाराची सूत्र त्या माऊलीकडे होते. बहिणीच्या हातात राज्यकारभार असताना भावाने वेगळं राज्य मागावं असं कुठं घडलेलं आहे का? असं होणं अशक्य आहे. म्हणून हे झालेलं नाही. तर कुणी संभाजी महाराजांना पकडून दिलं तर रंगनाथ स्वामी, रामदासाचा शिष्य रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या 300 रामदासी शिष्याने संभाजी महाराजांना संगमेश्वराहून पकडून मुकरब खानाच्या हवाली केलेला आहे. आणि हे हवाली केलेलं असताना हे दुर्दैव बघा, संभाजी महाराजांना रामदासांनी पकडून दिलं आणि महाराष्ट्र शासन हे मावळ्यांचं असून सुद्धा रामदासी नाना धर्माधिकारीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला, ते बी 350व्या वर्षामध्ये. हे कसं गणित आणि गोड बंगाल याचा तुम्ही विचार करा. हे नीट आपल्याला काय समजत नाही भावंडांनो.
अरे रामदास यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं. जेव्हा औरंगजेब आणि संभाजी महाराज समोरासमोर आले तर 3 प्रश्न फक्त संभाजी महाराजांना औरंगजेबाने विचारलेले आहेत. सेतू माधवराव आपले जदुनाथ सरकारचे इतिहासकार आहेत, ज्यांनी मोगलांचा इतिहास लिहिला, किंवा अहकामे इब्राहिमी किंवा मुस्लिम इतिहासकारांच्या इतिहास लेखनामध्ये या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत. परदेशी पर्यटकांच्या डायऱ्यामध्ये ही कागदपत्र उपलब्ध झालेली आहेत. वासी बेदरे यांनी अत्यंत सखोल असं संशोधन करून कृष्णराव केळुसकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे अशा अनेक लेखकांनी या अंगाने लिखाण केलेलं आहे. हे सगळे पुरावे ज्योतिराव फुल्यांसहित अनेक लोकांनी पुढे आणलेले आहेत. 2-3च प्रश्न फक्त औरंगजेबाने विचारले. पहिला प्रश्न औरंगजेबाने हा विचारलेला आहे, अरे तुझे किल्ल्यावर कुठल्या किल्ल्यावर तुझा खजिना आहे. दुसरा प्रश्न विचारला, या खजिन्याच्या किल्ल्या कुठे आहेत. आणि तिसरा प्रश्न औरंगजेबाने विचारलेला आहे, माझे कोण सरदार तुला फितूर होते. हे फक्त 3 प्रश्न औरंगजेबाने विचारलेले आहेत. आणि संभाजी महाराज असं म्हणाले, ह्या 3ही प्रश्नाची माझा प्राण गेला तरी मी उत्तर देऊ शकणार नाही. हे सगळं स्वराज्य मावळ्यांचं आहे. माझा जीव वाचावा म्हणून मावळ्यांना मी बैमान होणार नाही. ही संभाजी महाराजांची त्या काळातली भूमिका आहे. आणि हे दोघांची चर्चा झाल्यानंतर औरंगजेब या मसलतीला आला की संभाजी महाराजांना ठार मारण्याची काही आवश्यकता नाही, त्याला सन्मानाने सोडून दिलं पाहिजे. तेव्हा वैदिक धर्माचे ठेकेदार पुढे आले आणि म्हणाले की तुझं आता संपलं असेल तर आमचे गुन्हे आता आम्ही सुरू करतो. कारण गुन्हेगार कोण आहे. संभाजी आता तुझ्या मुसलमान धर्माचा गुन्हेगार नसेल, पण संभाजी आमच्या वैदिक धर्माचा गुन्हेगार आहे. त्याने शेतकऱ्याची बाजू घेतलेली आहे, गुन्हा नंबर 1. दुसरा गुन्हा, त्यांनी शेतकऱ्याच्या शेतीला धरण बांधून पाणी दिलेलं आहे. तिसरा गुन्हा, त्यांनी समुद्र पर्यटन केलेलं आहे, जहाज निर्माण केलेली आहेत, आरमार निर्माण केलेला आहे. चौथा गुन्हा, त्यांनी स्त्रियाची बाजू घेऊन स्त्रीला सन्मान देऊन तिला महाराणी बनवलेला आहे. 5वा गुन्हा, संस्कृतचा अध्ययन करून धर्मशास्त्रावर भाष्य केलेला आहे. ह्या 6 गुन्ह्याच्या अनुलक्षून मनुस्मृती या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे गुन्हे सांगितलेले आहेत ते आता आम्ही संभाजीला कलम लागू करत आहोत. आणि वैदिक धर्मानुसार संभाजी महाराजांची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे. संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाला एवढा पश्चाताप झाला की त्याचं मृत्यूपत्र उपलब्ध आहे. औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या उशीखाली हे फारसी भाषेतलं मृत्यूपत्र सापडलं. इंडिया लायब्ररीमध्ये 1320 क्रमांकाचं आज हे पत्र तुम्हाला पाहायला उपलब्ध आहे. जदुनाथ सरकार आणि मोगल हिस्ट्रीमध्ये ते छापलेलं आहे. त्या पत्रात 12 कलम आहेत. एक कलम औरंगजेबाने असं घातलेलं आहे की मी एवढा नादान आणि मूर्ख माणूस आहे की एका अत्यंत पुण्यवान माणसाची माझ्याकडून गफलतीने हत्या झालेली आहे, म्हणजे संभाजीची हत्या झालेली आहे. औरंगजेब असं म्हणतो, तो अल्लाहला आपल्या लोकांना अशी विनंती करत आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या प्रेताचं दफन करत असताना माझ्या डोक्यावर तुम्ही कपडा घालू नका, बोडक्या डोक्याने मला तुम्ही दफन करा, असं कलम औरंगजेबाने घातलेलं आहे. कारण इस्लाम मध्ये अशी समजूत आहे की पाप जर घडलं असेल, पापी माणसाला उड्या डोक्याने दफन केलं, अल्लाह त्याला माफ करतो असं कुराण मध्ये सांगितलेलं असल्यामुळे माझ्या हातून एका दैदिप्यमान तेजस्वी राजाची हत्या झालेली आहे याचं शल्य शेवटपर्यंत औरंगजेबाला पोचत होतं. त्याने ते आपल्या त्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलेलं नाही. ज्या वैदिक धर्माच्या ठेकेदाराच्या विरोधात विद्रोह छत्रपती संभाजी महाराजांनी उभा केला होता, त्या धर्माच्या ठेकेदाराने अत्यंत विकृत पद्धतीने संभाजी महाराजांचा खून केलेला आहे. आणि संभाजी महाराजांचा खून करून आज संभाजी आणि शिवाजींच्या मावळ्यांना आपल्या रक्तात पुन्हा एकदा भूमी भिजवण्याकरता प्रेरित करण्यासाठी हेच धर्मवीर संभाजी, हेच हिंदू धर्माचे ठेकेदार आणि रक्षक शिवाजी अशा प्रकारची चर्चा करून आमच्या मावळ्यांना, तरुणांना आणि तरुणींना गुमराह करत आहेत. त्यापासून अत्यंत आपण सावध आणि सजग राहण्याची भावंडांनो नितांत अशा प्रकारची अपेक्षा आहे. विषय अत्यंत मोठा असून आपण कमी शब्दामध्ये या गोष्टी समजून घ्या की स्वतंत्र राज्यघटना लिहिणारे धर्माचे अभ्यासक, 4 ग्रंथ, 23 उपग्रंथाचं लिखाण, एवढंच नव्हे तर 8 भाषाचे जाणकार भाष्यकार अशा प्रकारची अत्यंत उज्ज्वल, दैदिप्यमान, तेजस्वी, चारित्र्य संपन्न राजा अशा प्रकारची संभाजी महाराजांची प्रतिमा आपण आपल्या मस्तकामध्ये गोंधून घेऊया. त्याशिवाय शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला लढा आज आपण निर्माण करू शकणार नाही. ते आपल्या हातून घडो अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.